राजधानी एक्सप्रेस आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी होणार आहे। जेव्हा DRIच्या पथकाने नागपूरच्या सीताबर्डी रेल्वे स्टेशनवर सापळा रचला तेव्हा ती महिला ट्रेनमध्ये असल्याची खात्री झाली आणि त्याच्यानंतर सीताबर्डी रेल्वे स्टेशन पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नागपूरच्याच दुसऱ्या अजनी रेल्वे स्थानकावर त्या महिलेला रेल्वेतून खाली उतरवण्यात आले आणि तिच्याकडील जो साहित्य आहे त्याची तपासणी करण्यात आली। सुरुवातीला एखाद्या प्रवाशाकडे जे कपडे असतात किंवा प्रवासातील जो साहित्य असतो तेवढंच साहित्य तिच्याकडे आढळलं, मात्र DRIला तिच्याकडील 2 शॅम्पूच्या ज्या बॉटल्स होते ते संशयास्पद वाटल्या, कारण त्यांचा शॅम्पूच्या नेहमीच्या बॉटल्सच्या तुलनेत वजन जो आहे तो जास्त वाटत होता, जड त्या बॉटल्स वाटत होते। आणि जेव्हा DRIने संशयातून त्या बॉटल्समधून शॅम्पू जो आहे तो रिकामा केला तेव्हा त्या शॅम्पूच्या द्रवासोबत 50 कॅप्सूल सुद्धा त्या बॉटल्समधून बाहेर आल्या आणि प्रत्येक कॅप्सूलमध्ये काही ग्रॅम कोकेन त्या द्रवामध्ये सुरक्षितरित्या साठवण्यात आलेला होता, त्याची तस्करी केली जात होती। DRIने या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्या महिलेला अटक केलेली आहे। आता या तस्करीचं कारण ती महिला निजामुद्दीन ते बेंगळुरूला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये होती, त्यामुळे ती कुठून बसली आणि ती कुठे जाणार होती, सप्लाय कोणाला देणार होती, त्यामुळे या संपूर्ण घटनाक्रमाचा बॅकवर्ड आणि फॉरवर्ड जो काही चॅनल्स आहेत, लिंक्स आहेत, ते तपासण्याचं काम DRIला करावा लागणार आहे। दरम्यान विदर्भामध्ये गेल्या काही महिन्यात मग वर्धामध्ये MDची फॅक्टरी उद्ध्वस्त करणे असो, अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर MD DRIने जप्त केलेली होती, नागपूर भंडारा महामार्गावर अनेक वेळेला गांजा संदर्भातल्या मोठ्या कारवाया झालेल्या आहेत, त्यामुळे DRIची कारवाई जी आहे ती विदर्भामध्ये सातत्याने वाढत आहे, त्यामुळे ती बाब जी आहे ती स्तुत्य आहे। मात्र विदर्भ ड्रग्ज आणि अंमली पदार्थाच्या अनुषंगाने एक नवीन नंदनवन तस्करांसाठी बनत आहे का, अशी चिंता सुद्धा या संपूर्ण प्रकरणातून वाढत आहे। 0 अवरसाठी रजत वशिष्ठ, नागपूर। आता एक कहाणी अमरावतीतली। नाव अयान अहमद, वय 19 वर्ष आणि काम मुलींशी मैत्री करायची, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, लैंगिक अत्याचार करायचे, त्याचे व्हिडिओजही शूट करायचे। इतकंच नाही तर ते सोशल मीडियावरती व्हायरल करायचे। इतकं भयानक आणि धक्कादायक सेक्स स्कॅन्डल घडलंय अमरावतीमध्ये। या अयान अहमदनं 1-2 नाही तर तब्बल 350 व्हिडिओज व्हायरल केल्याचा आरोप होतोय। सुरुवातीला कोणतीही पीडित तरुणी पुढे येत नसल्यामुळे अयान अहमदच्या विरोधात कोणताही गुन्हा नव्हता, मात्र भाजप आंदोलनानंतर परतवाडा पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटकही करण्यात आली आहे। MIMचा सदस्य आहे असं कळतंय, परंतु एकट्या मुलाचं काम नाहीये ते। मीच 2 नावं दिलेली आहे, परंतु ती मोठी गँग आहे ज्यांनी पूर्ण स्नॅपचॅट केलेला आहे, व्हॉट्सअपचे ग्रुप बनवलेले आहे। पोलिसांनी त्या मुलाच्याकडून सगळे मोबाईल जप्त करावे, त्याच्या सगळ्या मित्रांचे फोन कॉल्स तपासावे आणि ज्या ज्या मुली आहेत त्या मुली काही मुस्लिम समाजाच्या आहे, काही हिंदू समाजाच्या आहे, निश्चितच त्यांच्यापर्यंत महिला पोलीस जाऊ शकतात, ट्रेस आउट करू शकतात, कारण हे जाळं मोठं पसरलेलं आहे। विदर्भातला प्रकार बघितल्यानंतर आता पुण्याची अपडेट। इथे विमानतळ पोलिसांनी MD ड्रग्सची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आणि त्यांच्याकडनं 26 लाखांचा माल जप्त केला। मुंबई, पुणे, नागपूर आपण मगाचपासून बघतोय की शहरांची नावं बदलत आहेत, मात्र ड्रग्सच्या बातम्या आणि तीव्रता तशीच आहे। आणि याच ड्रग्सच्या विळख्यात तरुणाई कशी ओढली जाते, त्यासाठी कोणत्या गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे, यासह अनेक बाबींवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आमदार सत्यजित तांबे आणि भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक असणार आहेत। त्यांच्याशी चर्चा करण्याआधी मात्र आपण नाशकात जाऊया। इथल्या ताज्या कारनाम्यांची सुरुवात, खरं तर या सगळ्या पद्धतीच्या कारनाम्यांची सुरुवात आपण जी पाहिली आहे गेल्या महिन्यात ती झाली अशोक खरातच्या माध्यमातून। त्याच बोंधूला अटक करून आज 26 दिवस झालेत। त्याच्यावरती दाखल असलेल्या 14 गुन्ह्यांपैकी 4थ्या गुन्ह्यात त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। इकडे सुनावणी झाली आणि तिकडे त्याचा आणखीन एक कारनामाही पुढे आला। हा बोंधू आपल्या भक्तांकडनं पॅन कार्ड्स घ्यायचा आणि त्याच पॅन कार्डवरच्या सह्यांचा वापर करून अशोक खरातनं भक्तांच्या नावाने खाती तयार केली। समता पतसंस्थेतील 56 लोकांची खाती त्याने उघडली होती आणि ती अशा पद्धतीने उघडली होती अशी धक्कादायक माहिती आता कळतेय। आणि एकंदरीतच हे सगळे जे प्रकार घडलेले आहेत, तरुणाईला जो ड्रग्सचा विळखा बसतोय
अशी प्रचंड भीती